जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती 2025 संदर्भात जी काही ॲप्लिकेशन होतं तर ते ॲप्लिकेशन सध्या बघा या ठिकाणी 14 तारखेला क्लोज झालेलं आहे। आता कोणत्याही प्रकारची जी काही मुदतवाढ असेल तर ती सध्या बघा मिळणार नाही, कारण आता जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा हॉल तिकीट संदर्भात बघा इथं सुरुवात होणार आहे। जवळपास आपल्याला माहिती आहे की परीक्षा जी आहे तर ती 24 तारखेला सध्या बघा इथं जे काही पहिल्या दिवसाला सुरुवात होणार आहे। आता हॉल तिकीट जी आहे तर जवळपास 7 दिवस अगोदर आहे, म्हणजे परीक्षा 24ला असेल तर 7 दिवस अगोदर म्हणजे या ठिकाणी 17 किंवा 18 तारखेपासून सध्या बघा ज्यांची परीक्षा 24 तारखेला असेल तर त्यांचे हॉल तिकीट सध्या जनरेट होणार आहे। तर आतापर्यंत ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या बघा तुम्ही करून घेतल्या असेल, तरी देखील जर या ठिकाणी तुमच्याकडून जर जी काही प्रिंट असेल अर्जाची तर ती सध्या बघा अजून देखील तुम्ही काढली नसेल भरलेल्या अर्जाची, तर ती प्रिंट जी आहे तर ती तुम्ही या ठिकाणी जी डेट आहे तर ती डेट म्हणजे 29/5/2025 पर्यंत सध्या बघा तुमची जी अर्जाची प्रिंट आहे तर ती प्रिंट तुम्ही काढू शकतात। 29 नंतर बघा ही जी काही लिंक असेल तर ही देखील बंद करण्यात येईल, कारण या ठिकाणी ज्या काही अर्ज प्रक्रियेच्या लिंक आहे तर त्या सर्व बंद झालेल्या आहे। फक्त लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन ही जी आहे तर हे सध्या तुम्हाला करता येणार आहे। म्हणून अर्ज जो असेल तर तो अर्ज अजून तुमचा काढला नसेल तर तो तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता। तर सध्या जे काही आता परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा आतापर्यंत किती उमेदवारांनी अर्ज सध्या बघा या ठिकाणी केलेले आहे टेट 2025 संदर्भात, तर त्या अनुषंगाने महत्त्वाची जी अपडेट आहे तर ती अपडेट म्हणजे या ठिकाणी बघा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी काही परीक्षा होणार आहे 2025 ची म्हणजे 24 तारखेला होणार आहे, तर त्याच्यासाठी 2.25 लाख या ठिकाणी अर्ज जे आहे तर ते अर्ज सध्या बघा दाखल झालेले आहेत। म्हणजे एवढे उमेदवारांची सध्या कॉम्पिटिशन जी आहे तर ती कॉम्पिटिशन असणार आहे। तर त्याच्यामध्ये बघा सविस्तर देण्यात आले की राज्यातील शिक्षक आणि अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 3 वर्षाच्या या ठिकाणी खंडानंतर परीक्षा जी आहे तर ती परीक्षा सध्या बघा घेतली जाते। या चाचणीसाठी राज्यातील जे काही संख्या देण्यात आली 2,36,591 एवढे जे उमेदवार आहेत तर एवढ्या उमेदवारांनी इथं बघा नोंदणी केलेली आहे। अर्ज सध्या बघा इथं दाखल झालेले आहे, म्हणजे 2,36,000 म्हणजे जवळपास या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की जी काही उमेदवारांची संख्या आहे तर ती बरीच मोठी इथं बघा देण्यात आलेली आहे। तर सध्या कॉम्पिटिशन इथं वाढलेलं असणार आहे। त्याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित संस्था, शाळा शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत केली जाते आणि त्यानुसार सध्या बघा जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रियेमध्ये सध्या अर्ज जे आहे तर ते अर्ज सध्या 2 टप्प्यामध्ये आपल्याला घेण्यात आले होते। त्याच्यामध्ये 10 मे पर्यंत सध्या बघा या ठिकाणी अर्ज जो होता तर तो अर्ज पहिल्या टप्प्यात घेण्यात आला, त्यानंतर मुदतवाढ दिली 14 मे पर्यंत। तर ह्या ठिकाणी 14 मे पर्यंत जवळपास जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी या ठिकाणी आयुक्तांनी सध्या बघा दिलेल्या माहितीनुसार जवळपास 2,36,591 उमेदवारांनी आतापर्यंत पवित्र पोर्टल या ठिकाणी जो काही 2025 आहे तर त्याच्यावरती नोंदणी सध्या बघा इथं केलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही उमेदवार असेल तर त्यांनी नोंदणी केली, त्यानंतर ज्यांची नोंदणी झाली त्याच्यामध्ये काही उमेदवारांचं पेमेंट या ठिकाणी बघा बाकी होते। म्हणजे अराउंड जर तुम्ही पकडलं तर जवळपास 2,20,000 प्लस एवढे जे काही उमेदवार असेल तर त्यांनी 100% बघा जो ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन पूर्ण भरलेलं आहे। म्हणजे कॉम्पिटिशन सध्या बघा आपल्याला 2.25 लाखपर्यंत जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांमध्ये सध्या इथं असणार आहे। तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा आजच्या घडीला इथं आलेली आहे। तर आता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांनी अवघे आता जे काही परीक्षेसंदर्भात जवळपास या ठिकाणी 8 ते 9 दिवस सध्या बघा बाकी आहे। तर जो अभ्यास असेल तर तो अभ्यास तुम्ही वाढवा, प्रॅक्टिस सध्या बघा जास्तीत जास्त बुद्धिमत्ता गणित संदर्भात प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे परीक्षेमध्ये सध्या बघा कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर टाईम मॅनेजमेंट आणि जी काही स्पीड ॲक्युरेसी असेल तर ती लक्षात घेऊन सध्या अभ्यास करा, कारण कॉम्पिटिशन इथं बरंच मोठं असणार आहे। तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती। तर आपल्या कॉम्पिटिशनमध्ये 2,36,591 उमेदवार असणार आहे। तर त्या अनुषंगाने तयारी जी असेल तर ती तयारी देखील तुम्ही त्या पद्धतीने करा। तर अर्ज जो असेल तर अर्ज सध्या बघा प्रिंट काढली नसेल तर त्यांनी 29 तारखेपर्यंत तुम्ही प्रिंट काढू शकतात, कारण तुम्हाला पुढे भविष्यामध्ये ही प्रिंटची सध्या बघा गरज भासणार आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही अपडेट होती ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट तुम्ही या व्हिडिओच्या या ठिकाणी बघा कमेंट बॉक्समध्ये करू शकता, त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय देऊ। तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा। तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकतात। तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी पुन्हा भेटू, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।